रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतोय. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. बैसने थिल्लरी बेडूक सागरा धिक्कारी, नाही देखला ना ठावा तोंड पिटी करी हवा. फुगते कावळे मने मी राजहंसा आगळे, गजाऊनी खर म्हणे चांगला मी फार. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. फार सुंदर अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये इतरांना तुच्छ मानणाऱ्या लोकांच्या विषयी भाष्य करतात आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, बैसने थिल्लरी बेडूक सागरा धिक्कारी. थिल्लरी म्हणजे डबक्यामध्ये. डबक्यामध्ये राहणारा बेडूक सागराचा धिक्कार करतो, समुद्राचा धिक्कार करतो. असं का होतं म्हणताना महाराज म्हणताय, तू काय करत नाही देखील ना ठावा तोंड पिटी करी हवा. त्यानं अजून बघितलेलंच नाही बाहेर काय आहे ते, त्याला माहीतच नाही. जे बघितलंही नाही ना ऐकलंही नाही, आणि म्हणून तो अशा पद्धतीचा धिक्कार करतोय इतरांचा. जे माहित नाही त्या गोष्टीचा धिक्कार करतोय असं म्हणतात. दुसरं उदाहरण देताना म्हणतायत, फुगते कावळे म्हणे मी राजहंसा आगळे. कावळा असताना कसं आहे आपल्याला माहित आहे, पण तो फुगून म्हणतोय की माझ्या एवढा सुंदर कोण नाही, नव्हे तर मी राजहंसापेक्षा सुद्धा सुंदर दिसतो असं तो म्हणतोय स्वतःला. आणि याच्यानंतरच उदाहरण देताना महाराज म्हणतात, गजावनी खर म्हणे चांगला मी. आणि गाढव म्हणतोय की मी हत्तीपेक्षा सुंदर आहे, हत्तीपेक्षा खूप चांगला आहे. पण महाराज म्हणतायत, मुला म्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. मुलामा लावलेला वरवर त्याच्यावरती आवरण लावून तयार केलेलं एखादं नाणं असावं तर ते खरं सोनं नाही असं महाराज सांगतात. वरची सगळी उदाहरणं आपल्या परिचयाची, की आपण जे खूप मोठं आहे हे जाणत नाही. मी करतो तेच कसं भारी आहे, किंवा आपल्या स्वतःच्या विद्वत्तेवर, स्वतःच्या धनावर, किंवा त्याचं जे काही सत्ता आहे त्या सत्तेच्या जोरावर इतरांना तुच्छ लेखायचा प्रयत्न करतो. मी म्हणजे भारी, आमचं म्हणजे कसं सगळ्यात भारी. पण महाराज म्हणतात ते तसं नाही, ते तुला माहित नाही. तू त्या बेडकाप्रमाणे तू तुझ्या त्या तळ्यापुरता मोठा आहेस. जग खूप मोठं आहे, जगात खूप मोठे लोक आहेत, जगात खूप हुशार लोक आहेत, जगात खूप धनवान लोक आहेत, आणि तुझ्यापेक्षा खूप मोठी सत्ता हातात असणारी सुद्धा लोक आहेत. त्यामुळं मीच भारी हा जो अहंकार आहे, तो अहंकार तुझा खोट आहे. अगदी मुलाम्याच्या नाण्यासारखं, म्हणजे वरून नुसता रंग दिलेलं जसं बेंटेक्सचं सोनं असतं ते कधी खरं सोनं होऊ शकत नाही ना, त्या पद्धतीने हे सगळं आहे म्हणतात. चला चिंतन करूया. आपण आहोत ठीक आहे, आहोत हुशार असूही, पण इतरांना तुच्छ लेखायचं कधीही काम करायचं नाही असंच महाराज थोडक्यात सांगते. आज एवढंच चिंतन या अभंगाच्या निमित्तानं करूया आणि इथंच थांबूया. पुन्हा भेटूया महाराजांच्या असंच एखाद्या छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.